कालची मॅच प्रॅक्टिस मॅच होती. त्या मॅचमध्ये काही प्लेयर पास झालेत, काही प्लेयर काठावर पास झालेत. अभिषेक शर्मा तो फेलच झालाय. तिसरी मॅच आहे ज्यामध्ये अभिषेक शर्मा शून्यावर आऊट झालाय. आणि जेव्हा तो शून्यावर आऊट झालता, मला सूर्याभाऊची आठवण झाली ती 2023मध्ये वन डे सिरीजमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध. सूर्याभाऊ कंटिन्यू तीन मॅचमध्ये पहिल्या बॉलला शून्यावर आऊट झालता. अभिषेक शर्माला पकडून घेतलंय समोरच्या टीमने. त्यांना माहिती आहे अभिषेक शर्माला आऊट कसं करायचं. आता हे अभिषेक शर्मावरती आहे की त्याला त्याची अप्रोच, त्याची टेक्निक, त्याची स्ट्रॅटेजी तो कशी डिझाईन करतो, कशी रिवाईज करतो. कारण त्यांना तर कळालं की याला 3 बॉल डॉट घाला, त्याच्या टप्प्यात बॉल देऊ नका, 4थ्या बॉलला असं काहीतरी करेल, नक्की आऊट होईल. पाकिस्तान विरुद्ध पण बघितलं आणि काल पण बघितलं. नेदरलँडचं तुम्हाला कौतुक करावं लागेल. त्यांनी बॉलिंग एकदम बढिया केली, फिल्डिंग त्यांची परफेक्ट होती. त्यांनी प्रत्येक इंडिव्हिज्युअलसाठी बॉलिंग प्लॅन, फिल्डिंग प्लॅन ठेवला होता. 2 इन्सिडेंट असे होते जिथे एक इन्सिडेंट तर स्पेशली आपण केरन पोलार्ड विरुद्ध जे महेंद्रसिंग धोनी करतो, बॉलरच्या एकदम बाजूला एक तर तो मिड ऑफ किंवा मिड ऑन दोन्ही ठिकाणी एक प्लेअर ठेवलेला असतो, जे आपण बघितलंय चेन्नई सुपर किंग म्हणजे महेंद्रसिंग धोनी केरन पोलार्डसाठी करतो. तशीच फिल्डिंग काल शिवम दुबेसाठी बघितली आणि हार्दिक पांड्यासाठी बघितली मी. तिथं मला कळालं की नाही यार, मॅचची व्हॅल्यू काहीच नव्हती. नेदरलँड ऑलरेडी बाहेर गेला होता, इंडिया ऑलरेडी क्वालिफाय केलं होतं नेक्स्ट राऊंडसाठी. बट मॅच खेळायची आहे, चांगली खेळायची आहे. नेदरलँडने प्रिपरेशन बढिया केलं होतं आणि ही तीच नेदरलँडने ऑलमोस्ट पाकिस्तान विरुद्ध जिंकली होती. असो, युएत तिलक वर्माबद्दल. तिलक वर्मा आऊट झाल्यानंतर डगआउटमध्ये जेव्हा बसलेला होता तेव्हा त्याचा चेहरा सांगत होता की तो हॅपी नाही आहे. आणि तोच नाही, त्याचे फॅन्स, माझ्यासारखे असंख्य फॅन हॅपी नव्हते. आणि काल मला स्पेशली एक गोष्टीची आठवण झाली. 2025मध्ये IPL मध्ये तिलक वर्मा बॅटिंग करत होता. बॅटिंग करता करता त्याला मुंबई इंडियन्सच्या टीमनी, मॅनेजमेंटनी बाहेर बोलून घेतलं होतं, दुसऱ्या बॅट्समनला पाठवलं होतं. सगळ्यांनी आलोचना केली होती, पण मी तेव्हा पण म्हणलो होतो की नाही, तिलक वर्मा फॉर्ममध्ये नाही आहे, त्याला बाहेर बोलवण्याचं डिसिजन योग्य होतं. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये तसं होणार नाही, बट नेव्हर नोस. जसा तो खेळतो या 4 मॅचेसमध्ये फॉर्ममध्ये मुळीच नाही आहे. सूर्यकुमार यादव USAची एक मॅच सोडली, तिन्ही मॅचमध्ये भाऊचा स्ट्राईक रेट बघितलं तर 120, 100-120च्या रेंजमध्ये. नामिबिया विरुद्ध तर मला वाटतं 100चा पण नव्हता. मी जर चुकत असेल तर मला वाटतं 100चा पण स्ट्राईक रेट नव्हता. पाकिस्तान विरुद्ध पण 115-120, काल 121चा स्ट्राईक रेट. अभिषेक शर्माला डिफेंड करताना युट्यूबर्स, एक्सपर्ट्स हा रेफरन्स देत होते की बाबा 27 बॉलमध्ये 31 रन, 25 बॉलमध्ये 27 रन नाही चालणार म्हणे, शून्यावर आऊट झाले तर चालेल म्हणे, कारण बॉल जास्त वेस्ट करतात. मी हे एक्सेप्ट करतो. 25 बॉल जर खेळत असेल, 25 बॉल खेळत असेल आणि त्याच्यानंतर एखादा बॅट्समन आऊट होत असेल आणि त्याचं स्ट्राईक रेट 110, 120 असेल, तर तो टीमचं नुकसान करतो. आणि त्या टीमचं नुकसान नंतर भरून काढण्यासाठी तुम्हाला बॅट्समन पण तसे पाहिजेत. प्रॉब्लेम हा येतोय की सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा हे बॉल एवढे खेळून घेत आहेत की नंतरच्या बॅट्समनला बॉलच भेटत नाहीत. काल वॉशिंग्टन सुंदरला बॅटिंग नाही आली. मागच्या 3 मॅचेसमध्ये आपण बघितलं, 2 मॅचेसमध्ये पाकिस्तान विरुद्ध अक्षर पटेल 1 बॉल खेळला, नामिबिया विरुद्ध 1 बॉल खेळला, आणि काल वॉशिंग्टन सुंदरला बॅटिंग नाही आली. 8 नंबरपर्यंत बॅटिंग ठेवण्याचा फायदा काय? जर सूर्यकुमार यादव पण अँकर रोल करणार आहे, तिलक वर्मा सुद्धा अँकर रोल करणार आहे, तर मला वाटतं ही गोष्ट चुकीची आहे. दोघांपैकी एकाला खेळावं लागेल. पण त्या खेळताना एक गोष्ट अजून महत्वाची की त्या दोघांकडे ती टेक्निक आहे का? कारण डॉट बॉल मला वाटतं सूर्यकुमार यादव पण खूप खेळला काल आणि तिलक वर्मा पण खेळला. तिलक वर्मा, जसं मी सांगितलं, मला IPLची आठवण आली. सूर्यकुमार यादवचं स्ट्रगल बघून मला 2023चा ODI वर्ल्ड कपचा फायनल आठवला. बहुत स्ट्रगल करत होता, त्याचा तोच चालू होता. सुपला शॉट मारायचा, लॉफ्टेड शॉट मारायचा, कॅच सुटली पण होती एक, आऊट पण त्याच शॉटमध्ये आऊट झालाय. माहित नाही, म्हणजे दुसरे शॉट्स आहेत नाही आहेत माहित नाही. मी जे सांगितलं ना, फिल्डिंग अप्रोच, 4 प्लेयर लेग साईडला होते. फाईन लेग होता, मिड विकेट होता, स्क्वेअर लेग होता आणि लॉंग ऑन होता. 4 प्लेयर लेग साईडला होते. बॉलिंग तशीच चालू होती. एकच प्लेयर ऑफ साईडला बाहेर होता, तो होता पॉईंट, डीप पॉईंट किंवा डीप कव्हर जे आपण म्हणतो, कव्हर तो होता. ऑफ साईड पूर्ण रिकामी असताना भाऊचा टार्गेट तिकडंच होता. आऊट पण तसाच झाला. आऊट झाल्यावर एक्सप्रेशन देण्यात तर सूर्या भाऊचा कोणी म्हणजे हातच धरू शकत नाही. असो, शिवम दुबे काल पास झाला, बढिया. म्हणजे मी असं म्हणू शकतो की बाबा पहिला नंबर त्याचाच आला असं म्हणू शकतो आपण. बढिया बॅटिंग केली, बढिया बॉलिंग केली. आणि शिवम दुबे, मी माझ्या ज्या मागच्या व्हिडिओमध्ये म्हणलं की 4 पॉईंट टिक केले तर भारत जिंकेल, मला वाटतं मी शिवम दुबेचं नाव त्याच्यात ॲड करायला पाहिजे होतं, शर्माजी वर्माजीच्या ऐवजी.
शिवम दुबे पाकिस्तान विरुद्ध पण खेळला, काल पण खेळला, नामिबिया विरुद्ध पण खेळला. त्याचा जो स्ट्राईक रेट आहे ना, तो स्ट्राईक रेट भारताला खूप मदत करतो जेव्हा वरचे 3 बॅट्समन आउट होतात किंवा स्लो खेळतात तेव्हा. नामिबिया विरुद्ध पण 209 रन हार्दिक पांड्याने त्याच्यामुळेच झाले. काल हार्दिक पांड्याने पण बढिया बॅटिंग केली. एक वेळ हार्दिक पांड्या पण थोडा स्ट्रगल करत होता, 16 बॉल 16 रन, पण नंतर त्यांनी कव्हर अप करून घेतलं. बॅटिंगमध्ये मला वाटतं हे दोघं शिवम दुबे, हार्दिक पांड्या चांगल्या मार्कांनी पास झाले असं आपण म्हणू शकतो. बॉलिंग मला वाटतं बढियाच होती. हर्षदीप पण चांगला बॉल स्विंग करत होता सुरुवातीला. जसप्रीत बुमराह ॲज युजल परफेक्ट लाईन अँड लेंथ होती. वरुण चक्रवर्ती ॲज युजल ग्रेट आहे, नंबर 1 बॉलर आहे. अक्षर पटेलच्या ऐवजी वॉशिंग्टन सुंदरला घेतलं, त्यांनी पण चांगली बॉलिंग केली. मला वाटतं त्याला अजून थोडी बॉलिंग द्यायला हवी होती. बट असो, शिवम दुबेला शेवटची ओव्हर देऊन काय स्टेटमेंट द्यायचं होतं मला माहीत नाही. कारण हर्षदीप मला वाटतं मागची मॅच खेळला नव्हता, त्याला जास्त प्रॅक्टिस हवी होती. शेवटची ओव्हर तो टाकू शकला असता, कारण 3च ओव्हर हर्षदीपने टाकलेल्या आहेत, बुमराहनी पण 3च टाकल्या आहेत, वरुण चक्रवर्तीने पण 3च टाकल्या आहेत. अभिषेक शर्मा बॉलिंग करायला आला, मला वाटतं त्याला थोडंसं काहीतरी एक लय प्राप्त होईल, बट तिथे पण त्यांनी मला वाटतं एक 6 मारला त्याला आणि तिथे पण 11-12 रन त्यांनी दिलेत. ओव्हरऑल अभिषेक शर्माचा दिवस होताच, ना बॅटिंगमध्ये ना बॉलिंगमध्ये. सूर्यकुमार यादव मला वाटतं स्ट्रगल करतोय, तिलक वर्मा स्ट्रगल करतोय. येणाऱ्या सुपर रेटमध्ये भारताची स्ट्रॅटेजी काय असेल त्याबद्दल एका वेगळ्या व्हिडिओमध्ये आपण बोलूयात. तुम्हाला काय वाटतं, अभिषेक शर्मा खेळला पाहिजे सुपर ओव्हरमध्ये ॲज अ ओपनर का संजू सॅमसन? नक्की कळवा.